साईराम मैत्रिणींनो, आता मी मदुराई सिल्कचा ब्लाऊज कट करून शिवायला घेतलेला आहे. तर ही आहे बाही. बाहीला जोड तर पहा किती आलेत, 1 2. हे 38 छातीचं माप आहे. आणि इतका छोटा पीस देतात, हा तरी बरा आहे. कधी कधी तर ह्याच्यापेक्षा इतका छोटा देतात की आपल्याला एवढा जोड द्यावा लागतो, इथून एवढा इतका जोड द्यावा लागतो. तर हे कंपनीवाले एवढ्या महागाच्या साड्या विकतात. आता ही मदुराई सिल्क नाही म्हटलं तरी 3000च्या पुढे साडी. जसे तुम्ही त्याच्यात व्हरायटी येईल तसे त्याचे 5 6 8 10 अशी प्राईस वाढत जातात. आणि कस्टमर ही साडी पैसे देऊन घेतात, मग त्यांना हे ब्लाऊज त्यांना शिवायचे असतात फॅन्सी, पण ह्याच्यात बसतच नाही. आता ह्या मी 38 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज शिवत आहे. ह्याची छाती 38 छातीचा ब्लाऊज शिवत आहे. त्याच्यासाठी उंची आहे 16 इंच, तयार उंची 15, म्हणजे आपल्याला कापड 16 इंच घ्यावं लागलं. आणि छाती बाही आहे 9. आणि 4 टक्स ब्लाऊज आहे हा. हा बॅक साईड बाहीलाच इतकं जोड आलेलं आहे. हे बघा, ही दुसरी स्लीव्ज, ह्याला सुद्धा 2 जोड दिलेत. आणि ही दुसरी, अशा ह्या 2 स्लीव. मग इतक्या तुम्ही महाग साड्या घेता, कंपनीवाले तुम्हाला विकता, मग तुम्हाला पाहिजे तसं आपण ब्लाऊज शिवून देऊ शकत नाही, कारण कापडच पुरत नाही. आता गोटला तर मी एवढ्या छोट्या एवढ्या पट्ट्या काढून मी त्याची पायपिंग करणार आहे. मग ह्या कंपनीवाल्यांना माझं सांगणं आहे की जर कोणी ऐकत असेल त्यांना, की तुम्ही एवढे पैसे घेता, मग थोडासा एवढा 5-6 इंचाचं पीस जरा वाढवून देत जा, म्हणजे जेणेकरून टेलर लोकांना व्यवस्थित आणि कस्टमर ज्यांनी साडी घेतली त्यांचे पण ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित त्यांच्या मनासारखे शिवून देता येतील. कारण ह्या काटाची सुद्धा काही डिझाईन होत नाही, कारण ते काट कमी झाले की एवढी आपली उंची कमी झाली की पुढचा पीस आपल्याला कमी पडतो वापरण्यासाठी. तर कंपनीवाल्यांना एवढंच सांगणं आहे की साडी देताना जरा वाढवून देत जा, म्हणजे ज्यांनी घेतली त्यांना पण त्यांच्या मनासारखा ब्लाऊज शिवता येईल आणि टेलर लोकांना पण जास्त त्रास होणार नाही, कपडा पुरेल. आणि कस्टमर येतात त्यांच्या मनासारखा ब्लाऊज आपल्याला छानपैकी डिझायनर, कारण आता शक्यतो डिझायनर, आता पफच्या डिझाईन येतात, मग त्याला कापड किती लागतं हे टेलर लोकांना माहिती आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून जे कोणी ऐकेल, टेलरला तर माहितीच आहे की आपण हे कसं शिवून ब्लाऊज तयार करतो, पण कस्टमरला तर सांगून कळत नाही की तेव्हा ते म्हणतात नाही एवढी साडी आहे, पीसच कसा कमी आला, पण ते आपल्याला माहिती आहे की याच्यात बसणार नाही. असो, तरी जे कोणी ऐकत असेल त्यांना एक सूचना मी केलेली आहे माझ्या ह्या व्हिडिओतून. जर कोणी करत आहे, ऐकत असेल तर नक्की तुम्ही हे सजेशन घ्या माझ्याकडून की थोडंसं कापड वाढवून द्या पिसासाठी. आणि साड्या पण ह्याच्या थोड्या कमीच येतात बरं का मदुराई सिल्कच्या, कारण मी घेतलेली आहे माझा पण, तरी मी छोटी बाही शिवली आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. पण झालंच, म्हणजे कमीच कापड असतं आणि साडी पण थोडी मिऱ्या वगैरे कमीच येतात. असं तरी सांगणं आहे, बघूया आता किती अंमलात येतं ते. ओके, बाय मैत्रिणींनो.